गरम पाण्यामध्ये फुलकोबी थोडा वेळ ठेवा। मध्यम आकाराचे 2 कांदे कापून घ्या। गॅस चालू करून त्याच्यावर आपण कुकरचं भांडं ठेवून घेऊ। त्यात आपण पळीभर तेल घेऊ। तेल तापले का नाही यासाठी आपण 2 मोहरीचे दाणे टाकून बघू। आता मोहरीचा दाणा तडतडला, तेल आता चांगलं गरम झालंय। आता आपण याच्यात जिरे आणि मोहरी टाकून घेऊ। मोहरी आणि जिरे चांगले तडतडलेत। आता आपण चिरलेला कांदा टाकून घेऊ। आता कांद्यामध्ये थोडी हळद टाकू आणि आता चांगल्या डावाने हलवून घेऊ। कांदा आणि हळद टाकून झाली आपली, त्याच्यामध्ये आता आपण उकडलेला फ्लॉवर टाकून घेऊ। आपण आता याच्यात फ्लॉवर मध्ये थोडे हिरवे वाटाणे टाकून घेऊ। याच्यात आपण तयार कांदा लसूण चटणी टाकून घेणार आहोत। आता आपण कांदा लसूण चटणी टाकली, आता ते आपण चांगलं हलवून घेऊ। त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। थोडीशी साखरही टाकू। भाजी थोडी रसभरीत होण्यासाठी थोडंसं पाणी मिसळू। भाजीला थोडीशी टेस्ट यावी म्हणून थोडेसे भाजलेले धने तेही चोळून टाकू। आणि थोडे चवीसाठी तिळही टाकू। आता 1 चमचाभर आपण बेसन पीठ टाकून घेऊ। आणि आता भाजी थोडी हलवून घेऊ। आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि त्याच्यात 2-3 शिट्ट्या करून घेऊ। आता आपली भाजी तयार आहे। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा। धन्यवाद।